मम्मीने कॉल केलेला. मम्मी बोलली बॅग भर लवकर आहे, आपल्याला अचानक कुठेतरी जायचं आहे. त्यामुळे आम्ही आता चालली आहे. भेटूया थोड्या वेळात. इकडे माझी बॅग भरूनसुद्धा झालेली आहे आणि मी पण सुद्धा रेडी होती. तर नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, मी प्रिया स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी राहते नायगावला. तर तुम्हाला माहितीच आहे मी आता निघालेली आहे मम्मी बरोबर. मम्मीने मला कॉल करून बोलवलं होतं. कुठं चाललीस मम्मी? कुठं चाललीस? माहेरला. बघितलं या बाईने मला असं बोलवलं बॅग देऊन. जायचं कुठे? माहेरला. मम्मीला तिच्या आईचा कॉल आला होता, तर तिने बोलवलं होतं 2 दिवस जरा हवा पालट करण्यासाठी. त्यामुळे आम्ही निघालो होतो. आवरून तरी उशीर झालाच होता आम्हाला निघण्यासाठी. हाय. तशीच मी इथे नाक्यावर जशी पोचली होती, पण इथे लांब लांबपर्यंत रिक्षा एकही दिसत नव्हती. 15-20 मिनटं आम्ही तिथे उन्हातच उभे होतो. मग एखादी रिक्षा आली आणि मग आम्ही पोचलो नायगाव स्टेशनला. मग इथे साईबाबांचे दर्शन घेतले आणि निघालो तिकीट काढायला. भावाला उभं केलं लाईनीत रांगेमध्ये, तिकीट काढ. आम्ही इथे उभं राहतो एक साईडला. मग तिकीट काढले आणि बघतोय तर काय, ट्रेन ही 15-20 मिनटं लेट होते. तर वाट बघत बघत ट्रेन तर काही येत ना. तर मग आम्ही तशी बशी वाट बघून ट्रेन आम्हाला एक भेटली. अशी नशीब खाली होती, नाही तर मग आमची अजून हालत खराब झाली असती. मग आम्ही अंधेरी स्टेशनला पोचलो. बारकी तर झोपूनच गेली होती, कारण की ती जेवल्यानंतर दुपारची तिला सवय जाई झोपायची, त्याच्यामुळे ती ट्रेनमध्ये झोपली. ऊन डोक्यावरच होतं. मग रिलॅक्समध्ये आम्ही थोडंसं ज्यूस वगैरे प्यालो आणि मग बस पकडली. बस पकडून असेच आम्ही उतरलो आकृतीजवळ. आकृतीवर उतरल्यानंतर मग दीक्षा खूप खुश झालेली. फायनली आम्ही इथे आजीच्या घरी आमच्या पोहोचलेलो होतो. दीक्षा कुठे चालली? कृष्णाकडं. कुठे चालली? कृष्णाकडे. लिफ्ट आली. दीक्षा कोण आहे? ये दीक्षा कोण आहे? कृष्णा. उठा मायले की उठा. सवय उठ.